सुरगाणा शहरात 79वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आलाय। सलग 3 दिवसांपासून हर घर तिरंगा या उपक्रमात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरात घोषणा देत रॅली काढली। जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर 1 येथील ध्वजारोहण नगरसेवक एकनाथ भोये, सुरगाणा नंबर 2 चे विजय कानडे, झेंडा चौक येथे नगरसेवक भगवान आहेर, कृषी विभाग व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वसुली अधिकारी गवळी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत वेंदे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस परेड मैदानावर तहसीलदार रामजी राठोड आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शाळांमध्ये सलग 3 दिवस हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, वृक्षारोपण, संगीत कवायत, देशभक्त गीतांवर नृत्य सादर करण्यात आले। वृक्ष संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान सुरगाणा यांच्या वतीने पंचायत समिती, पोलीस ठाणे, तहसील कार्यालयात विविध प्रकारचे रोपे लावलेल्या कुंड्या भेट देण्यात आल्या। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येते। तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी व्यसनमुक्तीची शपथ उपस्थित नागरिकांना दिली आहे। यावेळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, कृषी सहाय्यक विनायक कुवर, मधुकर कुवर, गुलाब भोये, हरी गावित, राधा सहारे, रेखा गायकवाड, नगराध्यक्ष भरत वाघमारे, पंचायत समिती सदस्य एन.डी. गावित, नगरसेवक विजय कानडे, अरुणा वाघमारे, जयश्री शेजोळे, रंजना लहरे, मालतीबाई खांडवी, सचिन महाले, योगिता पवार, सचिन आहेर, संजय पवार, धर्मेंद्र पगारिया, दिनकर पिंगळे, सुरेश गवळी, अखिल पठाण, राजूबाबा शेख, कैलास सूर्यवंशी, सुरेश लहरे, विजू माऊली, बाळासाहेब सूर्यवंशी, भास्कर सोनवणे, श्याम खैरनार, एकनाथ बिरारी, नगरपंचायतीचे कर्मचारी सुनील पवार, किशोर चव्हाण, सतीश सोनोने, अजित शेख, मनोज पवार, विजय गोयल, शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, धनंजय कोळी, नेहे, डॉक्टर शिरोरे, माळवे, शिक्षक रतन चौधरी, सुधाकर भोये, केंद्र प्रमुख धनराज भोये, मुख्याध्यापक सुरेश जाधव, पुष्पा गाडवे, जयवंत ठाकरे, नाथ देशमुख आदी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनांसह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।